नाद करा पण बकासूरचा कुठे लेका लेका लेकाला एक नंबर म्हणजे एक नंबरच केला आज बकासूर आणि चिक्या बाकी आणि चिक्या म्हणजे आत्तापर्यंतचा इतिहास आहे या जोडीचा की जेव्हा जेव्हा एका जोट्यात येते ती कमाल करते ती धमाल करते ती आणि मैदान गाजवून सोडते ती आज बी तसंच झालं निमसोडच्या फाटीवर एक नंबर केला आणि तो बी अगदी म्हणजे स्वतःच्या फरकानं म्हणजे निकालाचा बादशाह का म्हणतात बकासूरला ते आपण वेळोवेळी बघतो पण आज निकाल घेतला खऱ्या अर्थानं चिक्यानं शेवटच्या टप्प्यात येऊन बकासूरच्या संगतीनं चिक्यानं निकाल घेतला तोंडावर आणि गाडीनं बाजी मारली आणि आजच्या या मैदानामध्ये निमसोडच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं मैदान गाजवलं बकासूर आणि चिक्यानं जोड सकाळपासूनच तावात होता म्हणजे गटाला सुद्धा तावातच त्यांनी गट काढला होता सेमीला सुद्धा जबरदस्तरित्या त्यांनी अगदी सुट्टा निकाल घेत सेमी पास केला होता आणि फायनलला पात्रता मिळवलेली फायनलला जी दुसरी गाडी होती ना ती लकी डॉन मला वाटते ती आणि दुसरी जी होती ती टापरून आलेली घासून आलेली पण तिथं पण शेवटी बाक्याच्या तावाबरोबर चिक्याचा पण ताव वाढला आणि चिक्यानं पण शेवटच्या क्षणात येऊन एकदम तोंड बाहेर काढला आणि निकाल घेतला खऱ्या अर्थानं घासाघाशीत जरी निकाल झाला असला तरी एक नंबर केला ते मात्र बकासूर आणि चिक्या या जोडीनं खऱ्या अर्थानं या बैलगाडा क्षेत्रातील देव आपण बकासूरला का म्हणतो हे तो वेळोवेळी सिद्ध करतो कुठलं तरी एखादं मैदान असं होतं की जिथं त्याला निकाल घेता येत नाही पण तरी पण पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये तो प्रत्येक मैदानामध्येच बऱ्यापैकी तो शक्यतो निकाल घेतो गुलाल घेतो आणि त्यामुळेच तमाम बैलगाडा शौकीनांच्या गाड्यातला ताईच झालाय तो म्हणजे बकासूर म्हणजे त्याला आपण द्वयदशम केसरी बकासूर म्हणतो खऱ्या अर्थानं इतके जे हिंद केसरी किताब स्वतःच्या नावावर करून घेणं हीच मोठी त्याची उपलब्धी आहे आणि एवढं साध्य करून सुद्धा त्याचं प्रेम म्हणजे त्याच्यावरचं प्रेम लोकांचं वाढतच जातं दिवसेंदिवस कोणत्याही मैदानात असो म्हणजे अगदी हिंद केसरीच मैदान जरी नसलो कोणत्याही मैदानात असो लोकांना त्याच्या पैऱ्याची असेल त्याच्या गटाची असेल त्याच्या सेमीफायनलची असेल त्याच्या फायनलची असेल आतुरता लागलेली असते म्हणजे बकासूर पळायला गेला की लाईव्हचं जे प्रक्षेपण आहे ते सुद्धा वाढतं म्हणजे विशेष आहे की इतर वेळी नॉर्मल स्ट्रेंथला चाललेलं लाईव्ह एकदम बकासूर आला की ते एकदम वाढतं आणि बकासूरचा जर व्हिडिओ असला तर नाथखोळा त्याचे व्ह्यूज पण वाढतात असं वेळोवेळी आपण बघतो कारण आजच्या घडीला ट्रेंडिंगचा विषय बैलगाडा क्षेत्रातील कुठला तर तो बकासूर म्हणजे नादच करायचा नाही ना आजच्या त्या बकासूरला आज साथ लाभली होती चिक्याची खरं तर काल सुद्धा काय मेसेज पडलेले की बकासूरचा पायरा सांगा काय होतं या आजच्या घडीला बरेचसे पैरे गुपित राहतात त्यामुळे पैरेच कळणार झाले ती पण हरकत नसले पैरे जरी कळत नसली तरी त्यानं कुठल्याही पैऱ्यात गेल्यानंतर बकासूरला खऱ्या अर्थानं कुठलं मैदान कुठलं पैरा कुठलं फाटी कुठली याचा कधी फरक पडत नाही आणि तो तेवढ्या तावानच पडतो आणि निकाल घेतो त्यामुळं त्यानंतर जो आनंद साजरा करण्याची मजा आहे ती तर खऱ्या अर्थानं वेगळीच असते त्यामुळे जरी पैरा सांगता यायला जरासा अडचण होत असली तरी पण निकालानंतरचा जो आनंद असेल तो तर आपण आपापसात नक्की शेअर करू शकतो तुम्हाला काय वाटतं की आज गाडी कशी पळाली बाक्या आणि चिक्या म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा बरेचसे इतिहास आहे तुमच्या माहितीनुसार कोणतं मैदान ह्या दोन्ही गाजवलं ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे ह्याच्यात सुद्धा ही जोडी बऱ्याच वेळा पडली बऱ्याच वेळा आणि खऱ्या अर्थाने एका दुसरं मैदान नसेल बरेचसे मैदान आहे पण तुमच्या माहितीतलं आणि आठवणीतलं मैदान कुठलं म्हणजे आजच्या घडीला तर आजचं मैदान सुद्धा तेवढंच आठवणीतलं होतं कारण चांगले रथी महारथी आजच्या मैदानात सुद्धा होते पण ह्या सगळ्यावर मात करत आज बक्या डॉननं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलं नुकतंच आता आपण ते बैलपोळ्याला सुद्धा त्याचं एक मोठा थाटमाट बघितला होता आणि तो थाटमाट पुन्हा एकदा त्याचा कामात आलेला आहे नक्कीच आता मोठी मैदानं सुरू होतील आणि आता मजा येणार आहे कारण पाऊसकाळ बऱ्या आता उतरणीला लागला आहे पाऊसकाळ जर आता उतरणीला लागला तर नक्कीच मैदानं मोठ्या प्रमाणात भरवली जातील आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना आतुरता लागलेली असते बाक्याच्या पळण्याची म्हणजे आपल्या सगळ्यांना इतर बैलांची तेवढीच आतुरता असते हे पण मला मान्य आहे म्हणजे प्रत्येकाचे बैल फॅन फॉलोअर्स वेगवेगळे असले तरी पण आपण जेवढे आपण मथुर सर्जा बलमा रायफल अशा अनेक बैलांची घरनिकेचा राजा सुंदर द बॉस अशा अनेकांचे जरी फॅन असलो तरी पण आपण बकासूरवर तेवढ्यापेक्षाही जास्त नक्कीच प्रेम करतो असं मला तर वारंवार जाणवतो आपण ज्या व्हिडिओला कमेंट येतात त्याच्या माध्यमातून नक्कीच आज गाडी कशी पळाली जोड कसा पळाला कमेंट नक्की करा राम राम